नमस्कार. मी वैशाली घांगरेकर. आता ऐका संत शंकरदेव. 15व्या शतकापर्यंत आसाम अवनत दशेला पोचला. त्यावेळी आसामचे सांस्कृतिक जीवन शुद्ध करून भक्तीची प्रचंड लाट निर्माण करणारा एक अत्यंत थोर महात्मा संत निर्माण झाला. त्याचे नाव शंकरदेव. हा लहान असताना आसामवरील आक्रमणामुळे याचे वडील जंगलात राहू लागले. पुढे याचे आई वडील वारले आणि त्याच्या आजीने त्याचे पालनपोषण केले. लहानपणी हा जंगलात भटकायचा, नदीत मनसोक्त पोहायचा, कासवे पकडून त्यांच्याबरोबर खेळत राहायचा. आजीला त्याची चिंता वाटायला लागली. ती चिडून त्याला म्हणाली, तुझे पूर्वज ज्ञाते होते, कुशल प्रशासक होते. तुझे वडील तर साक्षात गंधर्व होते. तू 12 वर्षाचा झालास तरी शिक्षण नाही, शाळा नाही. तू तुझ्या परिवाराची प्रतिष्ठा नक्कीच धुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाहीस. आजीचे हे शब्द त्याच्या हृदयात घुसले आणि त्याचे आयुष्यात पालटून गेले. हा ग्राम पाठशाळेत दाखल झाला. अवघ्या 8 वर्षात याने महाकाव्य, पुराणे, तंत्र, योग, व्याकरण यांचा सांगोपांग अभ्यास केला. वेद उपनिषदांचेही अध्ययन केले. याची ग्रंथरचना विपुल आहे. आसामी भाषा, धर्म, साहित्य, रंगभूमी, संस्कृती या सर्वांना भक्तीच्या एकाच सूत्रात गुंफण्याचा अलौकिक प्रयोग याने केला. आसामच्या मातीत पुन्हा श्रद्धा निर्माण केली. याच्या सर्व रचना मधुर, रसाळ आणि भक्तिप्रधान आहेत. अतूट आत्मविश्वास, अदम्य उत्साह आणि बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर याने आसामला गदगदा हलवून जागे केले. म्हणून म्हणतात, शंकरदेव म्हणजे आसामचा शंकराचार्यच. धन्यवाद.